आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त व शिवराळ टीकेवरून सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तीव्र निषेध नोंदवल्यानंतर आता ठाकरे पक्षाचे शिवसैनिक खासदार राऊत यांच्या समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले। भाजप कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते त्या जागेचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले। तसेच खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संजय राऊत हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या नादाला लागू नका। एवढेच नाही तर सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याही नादाला लागण्याचा प्रयत्न करू नका। पालकमंत्र्यांनी बालाजी सरोवर हॉटेलमध्ये बसून काय धंदे चालतात आणि सोलापुरात काय लफडी सुरू आहेत हे आधी सांगावे। आरक्षित जागा विकून हजारो कोटी रुपये कमवण्याचे धंदे पालकमंत्र्यांनी तातडीने बंद करावेत, अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर बंद पाडून तीव्र जनआंदोलन उभे करू, असे ते म्हणाले। पुढे बोलताना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले, संजय राऊत जे बोलले ती महाराष्ट्राची भाषा आहे, त्यात काही वेगळे किंवा चुकीचे नाही। पण मी तर जयकुमार गोरेंना थेट लिंग पिसाट म्हणतो। आता या वक्तव्यावर जयकुमार गोरे यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सोलापुरात भाजप विरुद्ध ठाकरे पक्ष असा संघर्ष येत्या दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते आमच्या सामनाचे संपादक या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले। काही आमदार नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत। अरे बाबा, तुला गेल्या महाबली तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर। तू काय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला, तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा काय होऊ शकतो? असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे। आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये लिंग पिसाट व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये। या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे। या पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष घ्यावं। तुम्हाला जर कामच करत असेल तुम्ही या शहरातले अवैध धंदे, डान्स बार, गुटखा मटका सगळं बंद करा, मग तुम्ही आम्हाला शानपणे शिकवाले हा, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले, सोलापुरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास